नमस्कार मंडळी. तर चंपाषष्ठी होती तर म्हटलं चला आजच देवाची तळी उचलून घेऊया, कारण पालवी साहेब पर म्हटले की आजच उचलूया, मी येतो लवकर. तर मग त्याच्यासाठी इथं भाजी बनवते मी. नैवेद्यासाठी लागणारी कांद्याची पात आणि वांग्याची. तर कांद्याची पात छान चिरून घेतली, जिरे मोहरीची फोडणी टाकली, हळद टाकली आणि कांद्याची पात टाकली आणि त्याच्यात अशा 2 वांग्याचे मोठाले वांगे होते ते कापून त्याच्या फोडी करून टाकल्या आणि छान असं मिक्स करून घेतलं. वरून थोडंसं मीठ टाकलं आणि परत 1 मिनिटभर परतून घेतलं. छान परतल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला टाकला 1 चमचा आणि नंतर मग 1 चमचा गोडा मसाला टाकला, कारण ह्या भाजीला गोडा मसाला खूप छान लागतो, खूप टेस्टी लागते ही भाजी गोड्या मसाल्याने. आणि छान मिक्स करून घेतलं आणि त्याच्यावर झाकण ठेवलं आणि झाकणावर पाणी ठेवलं, जेणेकरून त्याची वाफ होईल ते पाणी खाली पडतं आणि छान भाजी आपली शिजली जाते. भाजी शिजत होती तोपर्यंत मी इकडं बाजरीचे रोडगे करून घेतले, किंवा त्याला छोट्याशा भाकरी बनवू शकता तुम्ही, त्या करून घेतल्या. नैवेद्यासाठी लागत होत्या आणि खायला खात पण असतात आज ते नैवेद्य. भरीत रोडगं म्हणतात त्याला, किंवा कांद्याची पात आणि वांग्याची भाजी असं मिक्स करून ते खायचं असतं त्याच्यावर ठेवून. तर इथं आपली भाजी पण तयार झाली होती, शिजली होती. त्याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकला आणि छान मिक्स करून घेतली आणि आपली नैवेद्याची भाजी लागणारी कांद्याची पातीची भाजी तयार झाली. तळी उचलण्यासाठी कमीत कमी 5 जण तरी लागतात, किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर चालतं. गावाकडे खूप जण असतात, पण इथं बोलवायची पंचायत असते. कोणी येतं, कोणी करतं, कोणी मानतं, कोणी नाही मानतं. तर आमच्या बिल्डिंगमधले जे मराठी होते त्यांना 3 जणांना बोलवलं. देवाची छान अशी पूजा केली तिथं, देवाला भंडारा वगैरे व्हायला, आणि 5 जणांनी मिळून छान देवाची तळी उचलली. आणि तळी उचलल्यानंतर घरातल्या देवांना वगैरे नैवेद्य ठेवला आणि सगळ्यांना असा भरीत रोडग्याचा कांद्याच्या पातीचा प्रसाद दिला सगळ्यांना. तर अशा प्रकारे खंडोबाच्या तळी उचलणीचा कार्यक्रम छान पार पडला.